नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आज 60वं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सुरुवातीला माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन माझं या विषयावरचं आता भाषण मी सुरू करतो आहे. आज आपण प्रख्यात संत रंगावधूत महाराज यांच्याविषयी बोलणार आहोत. रंगावधूत महाराजांचं मुख्य कार्यक्षेत्र गुजरात, नारेश्वर. ते यांचं पूर्वाश्रमीचं नाव होतं पांडुरंग वाळामे. हे यांचं मूळ घराणं कोकणातल्या देवळे या गावातल्या रत्नागिरीच्या. माझा संबंध देवळ्याशी आहे. मी स्वतः माझं कुलदैवत देवळ्याला आहे. त्यामुळे माझा विशेष संबंध भावनात्मकदृष्ट्या त्यांच्याशी आला आणि पुढे जाऊन त्यांचे सत्शिष्य श्री बाल अवधूत यांच्याशी माझा संबंध आला की ज्यांनी मला दत्त संप्रदाय काय आहे हे अतिशय सुंदररित्या समजावून सांगितलं. आज त्यालाही 20 वर्ष जवळपास होत आली आणि माझ्या आध्यात्मिक बऱ्याचशा शंका ह्या नारेश्वरला बालावधूत यांच्या बरोबर मिटल्या. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. या नारेश्वरचा माझा पूर्वजन्माशी संबंध आहे हे मी मागच्या एका माझ्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं होतं. तर 1898 साली गोध्रा, गुजरात या ठिकाणी यांचा जन्म झाला. अतिशय तडकदार असं हे व्यक्तित्व, देशभक्त आणि अत्यंत अभ्यासू. संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी अशा अनेक भाषांवर यांचं प्रभुत्व होतं आणि या सर्व भाषातून त्यांनी वाङ्मयसुद्धा प्रसारित केलेलं आहे. लहानपणापासून आध्यात्मिकतेची अत्यंत आवड आणि परमेश्वर दर्शनाची लालसा अत्यंत त्यांच्या मनात भरून राहिली. त्यानंतर लहानपणी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या दर्शनानंतर तर ते आपले गुरु आहेत आणि त्यांच्या कृपेनेच आपल्यातील दिव्य शक्तीचा विकास होत आहे असं ते म्हणत असेल. तासनतास ध्यान करीत असत. अत्यंत सखोल अभ्यास करण्याची त्यांची प्रवृत्ती होती आणि अनेक मोठमोठ्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यात गणेशपुरीचे मुक्तानंद आहेत, द्वारकापीठाधीश्वर चंद्रशेखराश्रम महाराज आहेत, असे अनेक आहेत ज्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळालं. नारेश्वरला अत्यंत घनदाट अशा निबिड अशा अरण्यामध्ये ते बसत असत ध्यानाला. आणि ज्या लिंबाच्या झाडाखाली, कडुलिंबाच्या, ते तपश्चर्येला बसत, त्याच्या झाडही अधोमुख असं होऊन त्याच्या फांद्या जमिनीला लागल्या आणि त्या झाडाची पानं ही मथुर झाली. आजही तुम्ही नारेश्वरला जाऊन पाहू शकता. त्यानंतर नर्मदा परिक्रमा केवळ 108 दिवसात त्यांनी पूर्ण केली आणि परिक्रमाच्या काळात ईश्वराचं अनुसंधान तुटू नये म्हणून केवळ गुण आणि पाणी फक्त घेत असत. ते धुनीवाले बाबा, चंद्रशेखरानंद प्रभंस, उपासनी बाबा, लंगडे महाराज अशा अनेक लोकांचे आशीर्वाद आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामींचं कृपाछत्र त्यांच्या पाठीशी होतं. ग्रंथरचना भरपूर केली आणि त्यामुळे पुढील अनेक वर्ष त्यांचं मार्गदर्शन ग्रंथरूपाने मिळत राहील. कसं वागावं, तपश्चर्या कशी करावी याचा एक फार मोठा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवलेला. श्वासे श्वासे दत्तनामा हा स्मरात्मन हा मंत्र त्यांनी सगळ्यांना दिला आणि परस्पर देवो भव ही शिकवण दिली. वारकरी संप्रदायातही ही शिकवण आहे, परस्पर देवो भव. म्हणून म्हातारा वारकरी असला तरी तो लहान वारकऱ्याला सुद्धा, लहान वयाच्या सुद्धा वारकऱ्याला तो नमस्कार करीत असतो. तर हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की सर्वांना समान लेखणी,
उच्च-नीच असा कोणी नाही. आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या माणसाचीही अत्यंत चांगली वागणूक आपण ठेवू शकलो पाहिजे. तेव्हा मातृदेवो भव हाही भाव आईविषयी त्यांचा प्रचंड होता. काली आपण पद्मनाभ स्वामींच्या चरित्रात बघितलं की मातेची सेवा हे परमकर्तव्य समजलं तसं ह्यांचं होते. यांची आई त्यांच्याबरोबर होती शेवटपर्यंत. संसारात राहून परमार्थ कसा साधावा, संयमाचे धडे कसे गिरवावे, पैशाने होणारा अधःपतन हे कसं टाळावं, कोणाचाही द्वेष न करण्याचा आणि नेहमी विवेक जागृत ठेवून शांत राहण्याचा, चराचरी देवत्व पाहण्याचा असा त्यांचा उपदेश होता. सर्वांचं कल्याण होईल असं आचरण आपण ठेवावं. स्वतःचे दोष शोधून ते काढून टाकावेत. दुसऱ्याच्या केवळ सद्गुणांचा विचार करून ते सद्गुण आपल्या अंगी कसे बाळगता येतील याचा विचार करावा. त्याच्या दुर्गुणाचा कधी विचार करू नये. श्रीहरी चिंतनात रमून अविश्रांत श्रमाने प्राप्त झालेल्या धनावर आपल्यावर सर्वांवर अवलंबून असणाऱ्या सर्वांचे उदरपोषण अत्यंत समाधानाने करावे अशी त्यांची शिकवण होती. आणि शेवटी हरिद्वारमध्ये त्यांनी 1968 ओम ओम असा उच्चार करीत करीत देह ठेवला आणि ते ब्रह्मलीन झाले. आता या सर्व याच्यामध्ये आपण त्यांच्या बाकीच्या सर्व पैलूंचा विचार करणार आहोत. मुख्य त्यांचं क्षेत्र नारेश्वर. नारेश्वर हे कपर्दिकेश्वर होतं पूर्वी आणि कपर्दिकेश्वराची स्थापना स्वतः श्री गणेशांनी केली असे पुराणात वर्णन आहे. या ठिकाणी अनेक ऋषीमुनी देवमुनींनी तपश्चर्या केली तेव्हा अशी जागा मुद्दाम शोधून ते त्या जंगलात राहिले. त्यावेळी प्रचंड जंगल होतं. तिथे कोणी माणूस फिरकत नसे आणि अनेक देवदेवतांनी तपश्चर्या करून ती भूमी अत्यंत पवित्र झालेली होती आणि गणेशांनी स्वतः ही तपश्चर्या या ठिकाणी केलेली होती. आता नारोपंत नावाचे भाविक होते. यांच्या स्वप्नात एकदा हे कपर्दिकेश्वर आले. त्यांची शिवलिंग जे होतं त्या कपर्दिकेश्वरांचं ते भलत्या ठिकाणी वाहत गेलेलं होतं. त्या नारेश्वरांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन ते दाखवलं आणि मग त्याची या नारेश्वराच्या ठिकाणी स्थापना केली गेली. प्राणप्रतिष्ठा पुन्हा केली गेली. अतिशय सुंदर छोटंसं मंदिर आहे. मी या सर्व ठिकाणी मुद्दाम जाऊन आलेलो आहे आणि त्या ठिकाणी अवधूत बाल यांनी दत्त संप्रदायाची शिकवण मला दिली हे मी तुम्हाला सांगितलंच. आता मुख्यतः मी तुम्हाला सांगितलं की या लोकांचं शिकवण पाहायची असते. तेव्हा त्यांचं काय होतं की ही आचारसंहिता जी आहे धर्माची, हिंदू धर्माची, त्यांचं असं म्हणणं होतं की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम ही आचारसंहिता प्रत्येकाने ठेवावी. आपल्या अपेक्षा दुसऱ्याकडून आपण ज्या करतो तसं आपण दुसऱ्यांशी वर्तन केलं पाहिजे आणि 24 तास मायेच्या मागे पाय घासण्याऐवजी अर्धा तास तरी कमीत कमी परमात्म्याची आठवण करून ते अपार सुख प्राप्त करण्याचा आणि चिंतेतून मुक्त होण्याचा, अहमचा झगडा मिटवण्याचा, भीती नष्ट करण्याचा आणि प्रपंचाची भ्रांती नष्ट करण्याचा परमार्थ समजून घेऊन अक्षय शांतीचा मार्ग आपण आचरला पाहिजे. परमात्मा एकच आहे. आपण भिन्न समजतो. गुरुसुद्धा एकच आहे. आपण वेगवेगळ्या शरीर धारण करणाऱ्यांना वेगवेगळे समजतो तसं नाही आहे. परमात्म्याचं सुद्धा एकच मूळ, एकच स्वरूप आहे आणि हे लक्षात घेऊन आपलं वर्तन असलं पाहिजे. भेदाभेद आपण तिथेही करतो. मला शंकर जवळचा, हे अमुक आडवा पट्टा का उभा पट्टा याचे वाद शेकडो वर्षानुवर्ष आपल्याकडे चालले. शिव आणि विष्णू काय कुठे चाललो होता आपण लक्षात नको का घ्यायला. आपल्या धर्माचा ऱ्हास आपण होऊ देता उपयोगी नाही. त्यातली तत्त्व आपण समजावून घेतली पाहिजे आणि त्यासाठी असे जे महात्मे आहेत
हे सातत्याने अनेक वेळा जन्म वेगवेगळ्या रूपाने येऊन हे महात्मे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय, तरी बाबा सगळं एकच आहे. परंतु आपली ती मानण्याची तयारी असत नाही. कोणी योग करेल, कोणी कर्म करेल, कोणी ज्ञान करेल, कोणी म्हणतात की फक्त भक्ती श्रेष्ठ. असं नाही आहे. सर्वसामान्यांनी या गोंधळात कधी पडू नये. ज्याला जे जमेल त्याने दुसऱ्या कुठल्याही मार्गाला नाव न ठेवता ते करावं. आणि नाव हा जीवाला शिवापर्यंत पोचवणारा पूल आहे. भवरोगावर रामबाण औषध आहे. दुःखी जनांचा विसावा आहे. सुखी लोकांच्या आनंदाचे अधिष्ठान आहे आणि निर्धनांचे धन आहे. रोग्याचे स्वास्थ्य आहे. अशिक्षितांचे आश्रयस्थान आहे आणि सुशिक्षितांचा अहंभाव घालवण्याचं परमतत्व आहे. हे लक्षात ठेवावं. मी हे त्यांचं सगळं काय काय त्यांनी उपदेश, अमृतधारा त्यांच्या उपदेशातून ज्या आल्या त्याचं वर्णन मी करतो आहे तुमच्यासमोर. साधू भूखा भाव का, धन का नहीं. धन का भूखा जो फिरे वो तो साधू नहीं. चाह मिटी चिंता मिटी मनवा में बरवाह, जिसको कछु न चाहिए सो ही शहनशाह. ज्याला काही इच्छा नाही तोच खरा शहनशाह आहे. हे लक्षात ठेवा. इच्छा सदैव अतृप्त राहतात. म्हणून इच्छा जेवढ्या आपल्याला कमी करता येतील तेवढ्या कमीत कमी इच्छेमध्ये आपण राहावं. वस्तुतः भौतिक वस्तूचा लोभ हेच खरं म्हणजे पापाचं मूळ आहे. आणि त्यातूनच असत्य अशा प्रवृत्ती निर्माण होतात. म्हणून मनुष्याला सत्कर्माचे फळ आणि असत्कर्म करून कसं काय प्राप्त होईल बरं. त्यामुळे साधनप्रवण जगाची बंधनाची शृंखला तोडण्यासाठी ओंकाररूपी डमरूचा दीर्घ निनाद करून भ्रांतीच्या बीजरूपी असलेल्या या वासनारूपी डाकिणीला त्वरित घालवून द्या. चित्त शुद्ध करा. हे त्यांचं थोडक्यामध्ये जे काही मी त्यांची मतं आहेत ही आता मी तुमच्यासमोर मांडली. आता अजूनही आपल्याला पुष्कळ पुढे जायचं आहे. आता अल्पज्ञ असो किंवा ज्ञानी असो, प्रत्येकाची धडपड ही आनंद, सत्ता, ज्ञान यांच्या प्राप्तीसाठी असते. विशेषतः आपण आनंद प्राप्तीसाठी धडपडत असतो. जो तो आपापल्या कल्पनेप्रमाणे आनंद घेतो. आनंदाच्या कल्पना आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. कोणाला कशात आनंद वाटेल, कोणाला कशात वाटेल. हा आनंदाचा केवळ आपला कल्पनाविलास आहे. वस्तुस्थिती ती स्थिती प्राप्त झाली तरी आपल्याला आनंद खरा मिळत नाही, निखळ. हे विसरतो आपण, दुसऱ्या आनंदाच्या मागे लागतो. तेव्हा आनंद प्राप्त करण्याची इच्छा ही काही अस्वाभाविक नाही, तर ती अत्यंत आवश्यक आणि उचित अशी आहे. पण आनंद कोणता हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आवश्यक असलेली साधनं आनंद प्राप्तीची आणि त्यासाठी प्रयत्न करणं ही आपली मनुष्य म्हणून प्रवृत्ती असली पाहिजे. आपण आनंद प्राप्त होऊन तो वाढत जावा म्हणून प्रयत्नशील असतो. पण आनंदाची भूक भ्रांतमूलक अशा कल्पना बाळगून आनंद प्राप्त न होता केवळ दुःखच प्राप्त होते, असा आपला जगाचा अनुभव आहे. मनुष्य हा त्या जगनियंताचा अंश आहे आपण विसरतो. आपण परमेश्वराचे अंश आहोत आणि जगनियंता एकच आहे. या सर्वांचा जगनियंता एक आहे. आणि हे जाणून घेऊन प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. पण यासाठी मायेवर मात करण्याची आवश्यकता आहे. पण त्याला आपल्या या स्वरूपाची मायेमुळे विस्मृती होते. वास्तविक खरं म्हणजे आपल्याला बरोबर जे न्यायचं आहे ते मिळवण्यासाठी आपण काहीच करत नाही. आपण काय करतो? आपण जड असा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. संपत्ती, धन, स्त्री, खाण्याच्या वासना अशा अनेक आनंदाचा वापर करतो आपण. आणि शेवटी यातलं मुलं बाळं यातलं आपण काहीच नेत नाही. जे जाताना न्यायचं आहे असं आपल्याला
आलं पाहिजे. आणि ते सुद्धा हातपाय मजबूत आहेत तोपर्यंत. म्हातारपणी एकदा तुम्ही गेले, आज जी समजूत आहे की म्हातार झाल्यावर अध्यात्म करावं असं नाही आहे. त्याचे सकाळ गात्र शिथिल झालेले असतात, तो काही नाही करू शकत. अध्यात्म करायचं असेल तर तरुण वयात लहानपणापासून तो संस्कार पाहिजे. कुठलाही मोठा संत पुरुष पहा, यांनी काही 40-50 नंतर सुरू नाही केले. ह्या सगळ्यांना लहानपणापासून त्याची आवड आहे. आपण संसारी आहोत. आपलं जीवन हे सगळ्या गरजांवर अवलंबून आहे आणि गरजांची पूर्ती होत असली म्हणजे आपण सुखी आहोत असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. गरजांच्या पूर्ती होणारी सहस्रावधी माणसं आहेत, पण ती सुखी नाही आहेत. याचा विचार जर केला तर याचं कारण काय, तर आपल्या अंतःकरणातली हाव. ही हाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कधी सुखी राहू शकत नाही. मी हाव चांगली असो किंवा वाईट असो, आध्यात्मिक हाव असणं हे सुद्धा वाईटच आहे. सगळ्याच प्रकारच्या हावा, जितक्या काही हाव आहे चांगली वाईट, ही नष्ट करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. संसार नेटका केला पाहिजे. आपल्यावर परमेश्वराने सोपवलेली ती जबाबदारी आहे. आपली बायका मुलं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही अध्यात्म करा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल तर त्याच्यात तुमचं अध्यात्म कधीच साध्य होणार नाही. संसाराकडे तर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मग काय करायला पाहिजे, सात्विक प्रवृत्ती आपली निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यमनियम पाळले पाहिजे. विशेषतः एका विशिष्ट चौकटीत राहून तुम्ही जर आयुष्य घालवू शकला तर तुमची प्रगती नक्की होईल. आणि सात्विक मन असल्याशिवाय सात्विक प्रवृत्ती कशी तयार होईल, आणि ते मन सात्विक होण्यासाठी त्याच्यावर संस्कार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी नित्य अशी उपासना करणं आवश्यक आहे. या ज्ञानकर्म उपासना या तिन्हींचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. आपले जे सद्गुरू असतात त्यांच्यावर सोपवून द्यावं. आपल्याला तर काही समजत नाही, परंतु त्या माणसाने आयुष्यभर काबाड कष्ट केलेले असतात, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे. तेव्हा हे सर्व आपण लक्षात घेतलं तर आपण दुःखी का आहोत याची जाणीव आपण कारण शोधत नाही. इतरांनी चांगलं म्हणावं या अपेक्षेनेच आपण अनेक गोष्टी करत असतो. आणि काहींनी आपल्याला चांगलं नाही म्हटलं तर आपला अपेक्षाभंग होतो, आपण दुःखी होतो. हे अपेक्षाभंग जे आहे हे आपलं दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून यमनियमाधी पालन करावं असं सर्व संत एकमुखाने सांगत असतात. त्यांच्या पालनाविषयी आवर्जून सांगतात, परंतु आपण तेवढंच नेमकं करत नाही आणि सुखाच्या मागे लागतो. उपासना आणि शरीर, वाणी, मन ही एकाच नाण्याची दोन अंग आहेत. उपासना केल्याशिवाय तरणोपाय नाही. ही सगळी उपासना स्थिर झाली की बाकीचं सगळं आपोआप स्थिर स्वच्छ होतं. आणि ही स्वच्छता प्रयत्नपूर्वक केली तर उपासना स्थिर होते. सतत गुरुचा ध्यास, गुरुशिवाय दुसरं काही नाही, हा ज्याचा भाव झालेला आहे त्याची उपासना स्थिर होते. बाकीच्यांची उपासना स्थिर होत नाही, कारण त्याच्या मागची भावना आपल्याला जरी वाटत असली चांगली तरी प्रत्यक्षात त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ जडलेला असतो. जोपर्यंत त्या उपासनेत स्वार्थ आहे तोपर्यंत ती उपासना होणार नाही. मनुष्याला जसं जिवंत होण्यासाठी अन्न, पाणी, हवा याची जशी गरज असते, शरीरानं तो त्यामुळे सुदृढ होतो. हत्तींचं बळ असलेले अनेक माणसं आहेत, पण कसं जगावं हे त्यांना समजत नाही. त्यामुळे उपासनेने आंतरिक दृढता येते, हे आपण विसरू नये. आणि ही दृढता अन्न पाण्या इतकीच महत्त्वाची आहे. जीवनात कधी सुखी होऊ शकत नाही. जीवन कसं जगावं हे आपल्याला उपासना शिकवते. उपासना करणारा हे सर्वाचं श्रेय नेहमी भगवंताला देतो. मी मिळवलं, मी केलं, माझा पैसा, माझं संपत्ती, हा असा तरी त्याला अहंभाव येत नाही, कारण ती संपत्ती त्याला त्या परमेश्वराच्या कृपेने मिळत असते. तुमचा प्रयत्न 5% आणि त्याची कृपा 95% असं आहे. त्यामुळे हाव जशी जशी कमी होईल
तसं संग्रह करण्याची वृत्ती कमी होईल, तुमच्या गरजा कमी होतील आणि मग तुमचं लक्ष खरं म्हणजे इतर ठिकाणी बरोबर असं लागेल. तर हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांची जी शिकवण आहे, शेवटी त्यांचा शिकवणीचा सार असा आहे की जोपर्यंत मन चांगल्या आणि वाईट विचारात गुंतलेलं आहे तोपर्यंत शाश्वत सुख प्राप्त होत नाही. जसं जसं मन निसंकल्प होत जाईल तसतसं ते शांतीच्या अधिकाधिक जवळ असे जाईल. म्हणून अधिक विचारांची सवय मनातून काढून टाका. पुढे पुढे एकही विचार न येऊन ते निवांत आणि निश्चल होईल असं करा. भगवंत तुमच्या पाठीशी आपोआप येईल. तुम्ही त्याच्या पाठीशी जाण्याची गरज नाही. सतत सत्संग, साधना आणि स्मरण हे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे त्यांची विचारांची जी काही दिशा होती ती मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार मोठा महात्मा आणि वासुदेवानंद सरस्वतींचे संस्कार हे अतिशय त्यांच्यावर महत्त्वाचे होते. मोठी माणसं अत्यंत निश्चयी असतात, सबल असतात, कारण त्याचं मन प्रबल असतं. त्यांचा बोललेला शब्द हा नेहमी खरा होतो. मुख्यतः रोजच्या आचरणासाठी त्यांनी दत्तबावनी सांगितलेली आहे, ही रोज म्हणावी. उपासना जी काही त्यांनी सांगितली असेल आपापल्या सद्गुरूंनी, या सर्व सद्गुरूंच्या मागे एकच आहे तत्त्व हे लक्षात ठेवा आणि ती उपासना करून अत्यंत नियमितपणे विशिष्ट वेळी अशी जर आपण कराल तर हे जे असे महापुरुष रंगावधूतांसारखे होऊन गेले त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्याचं चीज होईल. मला वाटतंय की बाकी त्यांच्या चरित्राची बारीक सारीक माहिती सांगण्यापेक्षा त्यांना काय म्हणायचं होतं हे अधिक स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न कितपत सफल आहे मला माहीत नाही, परंतु त्यांच्या प्रेरणेशिवाय हे झालेलं नाही. माझा तर पूर्वजन्मी नारेश्वरचा संबंध आहे, मला प्रेम आहे. मी गेलो आहे तिथे राहून गुरुचरित्राची पारायणं केलेली आहेत. काही लोकांशी माझे तिथे संबंधही आले आणि हे सर्व जेव्हा सगळं पूर्ण मागचा असा चित्रपट माझ्यासमोर आल्यानंतर हे रंगावधूतांचं चरित्र आपल्यासमोर आणण्याची मला इच्छा झाली. चरित्रापेक्षा सुद्धा विचार समोर आणण्याची मला इच्छा झाली. तर आपण गोड मानून घ्या. आपला काय म्हणतो आपण निरोप घेतो मी. पुन्हा पुढे भेटूया आपण. नमस्कार.